ऑनलाइन गेमिंग के जरिए नागपुर के एक उद्योगपति के बेटे से 58 करोड़ रुपए की ठगी के मामले में नागपुर पुलिस ने गोंदिया पुलिस के साथ मिलकर गोंदिया में आरोपी उन्नत नवन रत्ना जैन के घर में संयुक्त रूप से छापेमारी की और अब तक 10 करोड़ से अधिक नकद और 2 किलो से अधिक सोने के बिस्कुट जब्त किए हैं, जिसके संबंध में जानकारी सीपी अमितेश कुमार इन्होंने दी है। गेमिंग ॲपच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये तुम्हाला कमवता येईल असं सांगून त्याला या ॲपवर गेमिंग किंवा बेटिंग लावायला लावलं आणि अशा पद्धतीनं नागपूरच्या एका व्यापाऱ्याची जवळपास 58 करोड रुपयांनी फसवणूक झालेली आहे। खूप मोठी रक्कम आहे आणि काय सांगाल अशा पद्धतीच्या ॲपच्या माध्यमातून अशा पद्धतीचं फसवणूक होऊ शकते, काय नेमकं प्रकरण? हो, बरोबर आहे। परवा एका व्यापारी आमच्याकडे व्हिजिटर म्हणून आला होता आणि ते अत्यंत डिप्रेस्ड स्टेटमध्ये होता। त्यांनी अशा प्रकारची तक्रार केली की एका व्यापारी जे पूर्वी त्यांचे ओळखीचे होता, त्यांचे काही बिझनेस पार्टनर पण होता, त्यांनी त्यांचे हे बिझनेसचे व्यतिरिक्त त्यांना ऑनलाईन गेमिंगमध्ये खिचला, त्यांना इंड्यूस केला। एका पासवर्ड, युजर नेम आणि लॉग इन डिटेल्स त्यांचे क्रिएट करून त्यांचे मागचे अंदाजन 1.5 वर्षाचे कालात त्यांचे करून मोठ्या प्रमाणात रक्कम त्यांनी घेतला आणि ते ऑनलाईन ॲपमध्ये ते त्या रकमाचे कॉईन्स ते त्यांच्याकडे टाकत होता आणि शेवटी अंदाजन त्यांनी 63 कोटीचे वरचे रक्कम त्यांचे अकाउंटमध्ये त्यांनी ट्रान्सफर केला आणि त्यापैकी काही त्यांना प्रलोभित करण्याचे दृष्टिकोनातून काही पैसे त्यांना परत पण केला, परंतु शेवटी त्यांचे आतापर्यंत 58 कोटीचे सुमारास त्यांची फसवणूक झाल्याची तक्रार त्यांनी केली। ते हे ऑनलाईन गेमिंग ॲपवर खेळताना त्यांचे हे लक्षात आला की हे डॉक्टर्ड ॲप आहे आणि ज्यावेळी त्यांना जिंकण्याची स्थिती होती तिथे पैसे ज्यावेळी ते टाकत होता ते एरर ॲपमध्ये दाखवत होता आणि इतर वेळी ते मोठ्या प्रमाणात रक्कम हारत होता। म्हणजे हे पूर्णपणे डॉक्टर्ड ॲप होता आणि ज्यावेळी यांचे लक्षात आला त्यावेळी त्यांना हे बोलला की अशा प्रकारचे तुम्ही आमचे फसवणूक केलेली आहे। तर त्यावेळी यांनी अत्यंत गंभीर प्रकाराची धमकी पण त्या फिर्यादीला दिली, जेणेकरून फिर्यादी अत्यंत वाईट अवस्थेत झाले, परंतु गुड सेन्स प्रिवेल्ड आणि ते आमच्याकडे आला आणि म्हणून आम्ही काल या प्रकरणात खंडणी, फसवणूक, IT ॲक्ट आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केलेले आहे। आरोपीचे कडे आमचे पथक कालच रवाना झाले होते, त्यांचे शोध घेण्यात आला परंतु ते मिळून आला नाही। परंतु आज अर्ली मॉर्निंग आवर्समध्ये त्यांचे गोंदिया येथे निवासस्थानची झडतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आणि आत्तापर्यंत जी प्राथमिक माहिती ते सर्च ऑपरेशनची आहे, अंदाजन सुमारास 10 कोटीचे आसपास कॅश त्यांचे घरी असल्याचे दिसते, परंतु त्याचे पूर्णपणे पंचांसमोर आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगवर त्यांचे काउंटिंगची प्रक्रिया सुरू आहे। एक्झॅक्ट किती रक्कम आहे ते नंतर कळतील, परंतु अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणात कॅश आणि काही गोल्ड बिस्किट्स पण त्यांचे गोंदिया येथे निवासस्थानी सापडलेले आहे। सदर आरोपी यांचे शोध मोहीम सुरू आहे। एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम ज्यामध्ये सायबर आणि क्राईम ब्रांचचे अधिकारीचे समावेश आहे, ते सदर तपास करत आहे। अशा प्रकारचे ऑनलाईन गेमिंग ॲपमध्ये डॉक्टर्ड असतात आणि लोकांनी बरेच वेळी व्हेरीफाय न करता अशा प्रकारचे घटनामध्ये ते विक्टिमाइज होतात, म्हणून लोकांना थोडा सावधानी बरतणे अत्यंत गरजेचे आहे। या प्रकरणमध्ये या पूर्ण कॉन्स्पिरसीमध्ये सर्व्हर्स कुठे होती, सर्व्हर्स कोण तयार केला होता, त्याचे इंटरनॅशनल रॅमिफिकेशन्स काय आहे, ते सर्व दृष्टिकोनातून सदर प्रकरणात तपास सुरू आहे। तर यामध्ये आणखी एकमेव पहिले तक्रारदार आहे, तक्रारदार आणखी जास्त होऊ शकते? नक्कीच यामध्ये तर आणखी फिर्यादी असण्याची शक्यता आहे, कारण प्राथमिक जे फिर्यादीकडून माहिती मिळते अशा प्रकारचे मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि नागपूरचे इतर आरोपी यांचे पण सदर व्यक्तींनी युजर नेम आणि पासवर्ड क्रिएट करून त्यांना दिला होता। तर आता फिर्यादी आणखी येतील तर ते तपासची दायरा वाढवू शकतील किंवा इतर गुन्हा पण दाखल होऊ शकतील। ते सध्या आता अत्यंत गुप्तरित्याने हे पूर्ण प्रकरण हाताळण्यात आलेला होता। आता लोकांना ज्यावेळी कळेल तर शक्यता आहे की आणखी जास्ती फिर्यादी येऊ शकते। फिर्यादी आरोपीच्या कधी संपर्कात आला होता आणि साधारण कधीपासून त्याची फसवणूक? फिर्यादी अत्यंत जुने कालापासून त्यांचे बिझनेस पार्टनर होता, परंतु पोस्ट कोरोनाचे काळात यांनी अशा प्रकारचे त्या आरोपींनी
यांचे ऑनलाईन गेमिंगमध्ये त्यांना इंड्यूस करून त्या प्रकरणात त्यांची फसवणूक केलेली आहे. आणि हे जे प्रथमवेळी जे त्यांचे युजर नेम आणि ID क्रिएट झाला होता ते सुमारास नोव्हेंबर 2021 मध्ये फर्स्ट टाईम यांचे युजर नेम आणि पासवर्ड आणि लॉग इन डिटेल्स क्रेडेन्शियल्स तयार केले होते. मी सांगितले आता सर्च ऑपरेशन सुरू आहे. आत्तापर्यंत जे त्यांनी कन्सील स्थितीत ते घरी जे कॅश ठेवले होते आत्तापर्यंत प्राथमिकरित्याने 10 कोटीचे सुमारास असतील अशा वाटते. आणि काही गोल्ड बिस्किट्स पण जप्त करण्यात आलेली आहे. ते पूर्ण काउंटिंग झाल्यानंतर एक्झॅक्ट रक्कम कळेल. सर याची लिंक देशभर असं तुम्हाला वाटतं असू शकते? नक्कीच असू शकते. इतर देशाचे बाहेर पण याचे लिंक असू शकते कारण याचे काही सर्व्हर्स देशाचे बाहेर पण असल्याची प्राथमिक माहिती कळते. आरोपी सध्या फरार आहे. आरोपीची शोध मोहीम आम्ही घेत आहोत. एकच आरोपी विरुद्ध त्यांचे फिर्याद आहे आणि एकच आरोपी यामध्ये आहे ज्यांच्याकडे पैसे जात होते. काही पैसे त्यांनी अनऑफिशियल चॅनल्सकडून दिले परंतु त्याचे पण पुरावा यांच्याकडे मोबाईलमध्ये व्हॉट्सॲप चॅटचे माध्यमातून आहे. काही थर्ड पार्टी अकाउंट्समध्ये हे रक्कम देण्यात आला होता. ते जे काही अकाउंट्स यामध्ये इन्वॉल्ड आहे ते अकाउंट्सचे फ्रीजिंगचे पण प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. तर हे गेम कशा पद्धतीचे होते आणि या सगळ्यामध्ये कशा पद्धतीने लिंक शेअर केल्या जात होती की व्हॉट्सअपवर काही ॲप्स दिल्या जातात? ते त्यामध्ये यांचे युजर नेम पासवर्ड तयार करण्यात आला होता. ज्यावेळी यांना खेळायचे होता तर हे कॅश किंवा ऑनलाईन पैसे या आरोपीकडे ट्रान्सफर करायचे. त्यानंतर त्या आरोपींनी यांचे अकाउंटमध्ये कॉईन्स टाकायचे आणि ते कॉईन्सची माध्यमातून ते खेळायचे. ते गेममध्ये 3 पत्ती, रमी, क्रिकेट आणि वेगवेगळी गोष्टीवर जे कसिनोमध्ये जशा प्रकारचे चालते अशा प्रकारचे आणि क्रिकेट आणि काही स्पोर्ट्सचे बेटिंग प्रकारचे या प्रकरणात होते. सर इस प्रकार के बहुत सारे एप्लीकेशन चल रहे हैं एंड्रॉयड फ़ोन्स में जो रमी और 3 पत्ती कैश खेलते हैं तो उनके ऊपर वॉच रखने के लिए ये तो डेफिनेटली आता या प्रकरणात आता आमचे लक्षात या इथे नागपूरला हे प्रथम अशा प्रकारचे गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे. आता याचे काय एक्झॅक्टली रॅमिफिकेशन्स आहे आणि काय एक्झॅक्टली किती अशा प्रकारचे आणखी डॉक्टर्ड ॲप्स आहे त्याचे पूर्णपणे तपासमध्ये त्याचे ही मॅन्डेट तपासची राहील. जैन का घर गोंदिया शहर के सिविल लाइन इलाके में काका चौक में है जबकि उन्नत नवरत्न छोटू जैन की गोंदिया शहर के मुख्य बाजार में कुर्ते कपड़े की दुकान है और उन्हें गोंदिया में कुर्ते वाला के नाम से जाना जाता है. लेकिन उनका बेटा अनंत कपड़े कुर्ता व्यापारी की आड़ में ऑनलाइन गेमिंग खेल रहा था और नागपुर के एक मशहूर बिजनेसमैन का बेटा ऑनलाइन गेम खेलते समय गोंदिया के अनंत जैन के संपर्क में आया. अनंत ने 2021 से 2023 के बीच उनसे 58 करोड़ 42 लाख रुपए की ठगी की है. वादी ने धोखा दिए जाने के कारण आत्महत्या करने का प्रयास किया. इस पूरे प्रकरण का खुलासा हो चुका है. जैसे ही अभियोजन ने अनंत जैन के खिलाफ नागपुर पुलिस में शिकायत दर्ज कराई. गोंदिया पुलिस की मदद से नागपुर पुलिस ने छापेमारी की. आरोपी अनंत नवरत्न छोटू जैन के घर से 10 करोड़ से ज्यादा कैश और 2 किलो सोने के बिस्किट जब्त किए गए और इसकी समीक्षा की गई. महाराष्ट्र टीवी 24 के लिए कैमरा पर्सन अविनाश तोतड़े के साथ अभिषेक भटनागर, नागपुर. सचिन लाइफस्टाइल मानसून ऑफर, कम से कम दाम में कपड़े, वो भी क्वालिटी के साथ. कपड़ों की खरीदी पर डबल धमाका ऑफर. बाय 1 गेट 1 फ्री के साथ साथ अब कपड़ों की खरीदी पर 50% की छूट. सचिन लाइफस्टाइल का धूम धड़ाका सेल, जहां मिलेंगे संपूर्ण कपड़े बचपन से लेकर 55 तक. तो देर किस बात की, पहले आइए पहले पाए. सचिन लाइफस्टाइल, रमानगर, शताब्दी चौक, बेलत रोडी रोड, नागपुर.